संस्कृत भाषा लोकांना कळेना म्हणून ज्ञानोबरांनी भगवद्गीतेवर टीका लिहिली। गीता अलंकार नामज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली। आज आम्ही गाडीने फिरतोय, परंतु त्यावेळेला मी वैकुंठवासी गोपाळबाबांच्या बरोबर फिरलो। चालत जायचं डोंगरातून इकडे तिकडे, हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे। नमस्कार, आपल्यासोबत आहेत देवाची आळंदीमधून तुकाराम महाराज शिंदे। आपलं भाग्य थोर आहे म्हणून आज त्यांच्यावर आपण चर्चा करतोय। महाराज नमस्कार। नमस्कार। आम्हाला वारकरी संप्रदायाबद्दल थोडीफार माहिती पाहिजे। विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायाची परंपरा ही अनादी कालापासून चालत आलेली परंपरा आणि त्या परंपरेमध्ये आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बुध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रते, अशी ही वारकरी संप्रदायाची परंपरा एकाना एकाला उपदेश करण्याची चालत आली ती निवृत्तीनाथापर्यंत, ज्ञानोबरांच्यापर्यंत। परंतु ज्ञानोबरांच्या लक्षात आलं की संस्कृत भाषा जनाशी कळेना म्हणून नारायणा संकट पडले। संस्कृत भाषा लोकांना कळेना म्हणून ज्ञानोबरांनी भगवद्गीतेवर टीका लिहिली। गीता अलंकार नामज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली। लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। हे गुह्य असणारं ज्ञान सर्व जडजीवांना कळावं। सर्व जडजीवांचा विषय उडी भुलले जीव, आता याची कोण करेल कवी या न्यायानं। सर्वांचा उद्धार व्हावा या कलिकाळामध्ये, मृत्यूलोकामध्ये, या कलियुगामध्ये। कलियुगा माझी करावे कीर्तन या न्यायानं सर्वांनी नामस्मरण हरिकीर्तन करावं आणि त्यानं ज्याने त्याने आपापला उद्धरेत आत्मनात्मानं स्वतःचा उद्धार करून घ्यावं याकरता ज्ञानोबराय तुकोबरायांचा अवतार झाला। आणि ज्ञानोबराय तुकोबरायांपासून चालत आलेली ही परंपरा, त्याच्यानंतर एक 4-5 परंपरा महत्त्वाच्या आहेत। त्यापैकी आज ह्या मंचकरवाडी गावामध्ये जो काही या हरिनाम सप्ताह किंबहुना या कोकण विभागामध्ये आमचे गुरुनाम गुरु मोठे बाबा अलिबागकर बाबा यांनी ही सेवा सुरू केली। आज आम्ही गाडीने फिरतोय, परंतु त्यावेळेला मी वैकुंठवासी गोपाळबाबांच्या बरोबर फिरलो। चालत जायचं डोंगरातून इकडे तिकडे, हरिभजने हे धवळिले जग आणि चुकविला लाग कळी काळांचा। प्रत्येक ठिकाणी चालत जावं। सर्वांना जसा मेघ पाहत नाही, पाऊस पडताना पाहत नाही की हागंदारी आहे का शेत आहे, त्याप्रमाणे गुरुवरे मोठ्या बाबांनी, गुरुवरे गोपाळबाबांनी आपल्या अमोघ वाणीनं सर्व आणि जगाचा किंबहुना विश्वशांती, आमच्या हरिनाम सप्ताहामध्ये प्रत्येक ठिकाणी गुरुवरे दादा सांगत असतात विश्वशांती करता यज्ञ आहे। अशी ही परंपरा अविरत चालत आलेली आणि निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म या निष्ठेत या परंपरेमध्ये जो राहिला, एकविध आम्ही न धरू पालट न संडू वाट सापडली, एक गाऊ आम्ही विठोबाचे ना मानिकाचे काम नाही आता, असा असणारा वारकरी संप्रदाय ज्ञानोबराय तुकोबरायांनी जी परंपरा घालून दिली तीच आमच्या वैकुंठवासी बाबांनी आणि चालवत आणली। आणि या कोकण भागामध्ये भागवत धर्माचा पाया किंबहुना हा परमार्थ कोणी वाढवला असेल तर त्यांनी वाढवला। त्या काळाला हे वैभव नव्हतं, त्यांनी रोपटं लावलं, त्यांनी पाणी घातलं, त्यांनी सगळं केलं। आम्ही आता फक्त फळं खातोय। हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे आणि किंबहुना सर्व लोक याच परंपरेने चालली ना तर अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधिविधान न कळे न घडे सर्वता। या कलियुगामध्ये कर्ममार्ग, योगमार्ग, ज्ञानमार्ग हे अतिशय अवघड मार्ग घडणार नाही आहेत। म्हणून माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांनी घालून दिलेली परंपरा आणि माझ्या गुरुवरांनी घातलेली ही परंपरा, त्या परंपरेनं तुम्ही आम्ही सगळे जर चाललो तेनेच पंथे चालू जाता आणि न पडे गुंता कुठे काही। या पंथाने जेवढी येणार आहेत तेवढी माणसं निश्चित मुक्कामाला पोचतील, हाच भरोसा आहे ज्ञानोबराय तुकोबराय। रामकृष्ण हरी। Thank you.
एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे प्रभु भावे
एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे ते इच्छा. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. आला नावा रूपा, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. पंढरीच्या देवाला
कही पाया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा सुंदर असा 4 चरणाचा मला वाटतं सर्वांच्या पाठातला अभंग आहे. माझ्या गोपाळांचा आवडता अभंग आणि आवडती चाल म्हणायची होती पण म्हटलं मुसवळे गडबडती. एक सांगू का आपल्याला, कीर्तन म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही हो. आपले वाडवडील, आपले गुरुवर्य, आपली परंपरा आणि त्यांची आठवण हे सोडून कीर्तन दुसरं काय येतं काय आपल्याला? काय येतं आपल्याला? असं वाटतं, तुमचं नाही सांगितलं, असं वाटतं बरं का की खूपच येत. अरे बाबा खूपच तुला काही येत नाही, ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या नावावर चाललंय म्हणून तुला पुस्तक म्हणतो. नाही तर आमच्या आळंदीच्या भाषेत सांगू का, अरे ज्ञानोबाराय तुकोबारायांचं नाव सोड, नारायणगावच्या फळाचा उभा पुसणार नाही पुत्र सुद्धा. काय करणार तुम्हाला? कारण नारायणगावचा फळ तुम्हाला माहिती आहे, कोरपडे महाराजांना कळाला. विठाबाई भावनांचा आणि ढवळीपूरकरांचा फळ आहे तिथं पण तुम्हाला कोणी विचारणार नाही. का विचारतात आम्हाला? ज्ञानोबाराय तुकोबारायांचं नाव घेतो म्हणून सोडून द्या. कशा करता बोललो? आमच्या सुनील बोलने आठवण केली, बाबांचा आवडता अभंग एवढा. बाबा म्हणायचे एवढा, एवढा म्हणजे केवढा, एवढा 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 म्हणजे केवढा. अरे एवढा म्हणजे केवढा अजूनही कुणाला कळलं नाही. एवढा विठाला अभंग असं काहीच चिंतन आपल्यापुढे मांडायचंय. वेळेमध्ये सेवा आटोपायचे. ते जरा थोडस पुढं करा म्हणजे मला घड्याळ दिसेल. इथं घड्याळ आहे म्हणून मी काय केलं, घड्याळ असलं मला कशा रोज दाखवायला काय 11:15 5 मिनिटं कमी आहेत. आपल्याला थोडस बदलायला पाहिजे बरं काय. गुरुदेव दादा मग असेच म्हटले, आपल्याला थोडस बदलायला पाहिजे. काय असतं काही वेळेला पण काही महत्व असतं ना. पूर्वीचा काळ होतो, पूर्वीचा काळ होता, लोक भरपूर कामं करायची, दिवसभर दमायची आणि म्हणून ती कीर्तनं ठेवली होती पूर्वीच्या लोकांनी. 9 ते 11, 10 ते 12. आता मला वाटतं कोण संसार करतो तुम्हाला? योगेश तुला नाही करायचं बाबा. मुलं किती? एक कुठं असतो मुंबईला गिरणी कामगार, दुसरा संसाराला. कळलं? संसाराला म्हणजे शेती करण्याकरता. आता शेतीच कोणी करत नाही. शेती करतंय कोणी? सांगा कोणी हातवर करून शेती करतंय? ऊन तरी असं पोटावर मोजण्यासारखं 4 सोंडे करत असेल ते, नाही तर वसा सगळं वसाड पडले. पण गाडी रस्त्याला आतमध्ये न्यायची म्हणजे तर कोकण काठी पार घासून. क्षमा करा बुवा, तुम्ही आमच्याच गावात येऊन आम्हाला सांगायला लागला का विठाला विठाला विठाला.
पण हीच तर भारतीय संस्कृती, भावाभावाची भांडणं सगळी शेतावासाठी पडली, पण बांध यांनी आता नांगराचं फाळ बघतो तुम्हाला, नांगराचं फाळ कोरत आता आपल्या इकडे बांध नाहीत महाराज, आमच्या हातावर चला बांध महाराज, दोघांची 2 वर्ष येतो, 4 एकर, 5 एकर, आणि मग मध्ये बांध इथून तिथपर्यंत अशा मध्ये बांध तो कशा करता असायचा, दोघांची जनावर त्या बांधावर चरत जायची महाराज. आता वाटा पण बुजल्या मला वाटतं आपल्याकडच्या वाटा, काय म्हणायचे वगैरे वाट असायची अशी गलीतून कुठून तरी, त्याला काय म्हणायचे, गवण बरा शब्द आठवून दिला नाही तर बुवा फसला होता. गवण जनावरच्या आणि वाटेने जायची त्याला पूर्वी काय म्हणायचे, गवंड म्हणायचे महाराज. आता ते गवंड राहिलं नाही, काहीच नाही. कशा करते कीर्तनाची वेळ उशिरा, बदलायला पाहिजे. आता आपण थोडं बदलायला पाहिजे, सगळं जुनं बदललं ना आपण, आता हे पण बदलायला पाहिजे. दादा मग अशीच म्हणले आपल्याला पुढच्या वर्षीपासून 7 ते 9 कीर्तन करायचं. सगळे 5 ते 7 हरिपाठ, 7 ते 9 कीर्तन, आणि 9 कीर्तन झालं की भोजन, म्हणजे सगळी गपचूप थांबतील. असू द्या, मी असं मला म्हणायचं नाही, कोणी थांबत नाही, सगळे बिचारी आणि मंडळी थांबलीत महाराजा. आणि सांगू का, आमच्या लाटोणगावचं वैशिष्ट्य आहे, पिंपळगाव असू द्या, चिकरवाड असू द्या, लिंबूपंडव सुद्धा आम्ही कीर्तन केली पहिल्या, नंतर 2 झाले ते वेगळे. कुणाचंही कीर्तन असू द्या, आमचा योगेश मगाशी मला म्हणला पहिलाच उभा राहिलो काय, कसं काय होतंय, कसं काय होणार नाही, या जागेचा महिमा, या जागेचा महिमा असा आहे, रंगमार्या कीर्तनाचा मला आठवत नाही या पंचक्रोशीमध्ये आठवणच्या कधी कुणाचं कीर्तन पडले म्हणून, का त्यांची कृपा आहे महाराजा. मार्गदावनी गेल्या संतते देण्याची पंथे चालू जातात. अजून बऱ्याच गावाला आम्हाला जायचंय म्हणून त्या गावाची नावं सांगत नाही, कितीही काही करा रंगच ओढत नाही महाराज. असं वाटतं आता कीर्तन लवकर असं होत. सांगू काय रामायणातलं उदाहरण आपल्याला, बरोबर रामचंद्र वनवासाला निघाले, रामचंद्र चालले महाराजा, मागे सीता माता चालल्या, त्यांच्या मागे लक्ष्मण दादा निघालेत महाराजा. असे 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 चालतायत ना, तर देवाची जी पावलं पडली त्या पावलावर आपलं पाऊल पडू नये म्हणून पावलं चुकलत चाललेत महाराजा. मी जागे करता बोलतोय, एक ठिकाण असतं. हे दादा लक्ष्मण बोलू लागले, दादा कधी आरे करे न म्हणणार आपण. लक्ष्मण बोलू लागला, दादा राम तू काय समजतो स्वतःला, सीता माता तर अचंबित झाल्या, तोंडाला हात लावला, भाऊजी काय झालं, नाही तू शहाणा समजतोस का स्वतःला, तुला माहित नाही मी कोण आहे. सगळं बोलून मी कशाला पापात घेऊ महाराजा. सीतामाता म्हणू लागले, प्रभू प्रभू हा काय बोलू लागलाय, हा काय बोलतोय आणि तुम्ही ऐकताय.
नीट ऐका. प्रभू रामचंद्र सीतेला सांगतात, सीते चल पुढे चल, पुढे चल काय वाटत असं म्हणतो, नको ते बोलतोय आणि पुढे चल काय. काही जागेची सीमा होती ती संपली आणि पुढे गेला. भाई मुकून लक्ष्मण रडू लागला, दादा दादा क्षमा करा, का बरं माझ्या मुखातून असे उद्गार गेले. वाटत ते बोलतो दादा तुम्हाला मी. आता मात्र सीतामातेने प्रश्न विचारला, प्रभू ही कागंकडे बसा बसा लक्ष्मणाला हाताला धरला, ढासा रडायला लागलेला. लक्ष्मण दादा वाटत ते बोलू, का बरं असं माझ्या मुखातून निघालं असेल. सीतामाता पण विचारते, प्रभू हे असं का घडलं, कारण नाही. प्रभू रामचंद्र सांगतात, सीते लक्ष्मणा वाईट वाटून घेऊ नको. अरे ही जागाच अशी आहे, एक पापी राक्षसाच्या वासानं निवासानं भूमी अपवित्र होऊन गेली आहे. त्या भूमीवर पाय टाकला, पुण्यवान सुद्धा पापी होऊन सुंदर असणारी ही भूमी आहे माझ्या. महात्म्यांच्या पदस्पर्शाला पावन झालेली आणि त्यात सर्व तुम्ही भाविक मंडळी महाराजा प्रेमानं आनंदानं. एक सांगू का आपल्याला, मोले घातले माहिती आहे ना, जास्त सांगत बसत नाही. तुकोबारांनी लिहिले म्हणजे मोले घातले रडाया. आता कोणी असं आहे का, आपल्या घरात माणूस मेलं तर मुलांना रडायला माणसं लावतात का. पण ज्या अर्थी माझ्या तुकोबारांनी लिहिलंय त्या अर्थी तो काळ असा होता, बरोबर. ज्या अर्थी माझ्या तुकोबारांनी लिहिलं त्या अर्थी होतं. शेट्या भाट्यांचा असणारा तो समाज आणि म्हातारी गचकली रडायला कोणी नाही. त्यावेळेला भजनी मंडळ होतं भलवली. भजनी मंडळाला असं ते रडणार अशी मंडळ होती बरोबर. मग त्या मंडळ मी तुकोबारांच्या शब्दाबरोबर म्हणतो, मला माहित नाही, तुम्ही त्यांना विचारा. हा चार ते तुकोबारांनी लिहिलंय, मग सुपारी दिली काय, आमची म्हातारी गेली. रडण्या करता यायचं, बरोबर येणार, काय हरकत नाही. किती वाजता यायचं, कार्यक्रम किती ते किती. म्हणजे म्हातारी रात्री गेली. माती सगळ्यांना सांगितली 10 वाजता आहे. इंडियन टायमिंग 10ला सांगितलं म्हणजे सगळे 11ला. तुम्ही 10ला येऊन बसा, 11ला बरोबर रडणं सुरू करायचंय. 12 वाजता तुकोबारांचं सांगतो बरं, माझं काही नाही, त्यांना विचारा. तुकोबारांचे मुले मोले घातले रडाया नाही आसवानी माट्या. मग सुपारी नीट ऐका. मग ठरवलं काय हरकत नाही, 10 ते 11 1 तास रडायचंय. पण मंडळी किती आणायची, 2 गवई, 1 2 पखवाजे आणि 2 गवई असतील तर इतके. 1 पखवाजा आणि 1च गवई असेल तर, आणि बाकीची 10 माणसं धरकरी. क्षमा करा मला, पण हे झाले आता ना. किती आणायची माझी गुरुवारी महाराज सांगायचे. सगळं ठरलं, मंडळी येऊन बसली अगोदर. मग त्यांचं चहा पाणी झालं, पोहे झाले, चहा झाला. आता सगळ्यांनी चहा मिळाला ना, चहा मिळाला ना. काय पद्धती आपल्याकडं भारी बघा, चहा दिला जातो. यायचं असलं बरं आहे, चांगलंय. त्या निमित्तानं का होईना. काय सांगत होतो मी, पोहे खाते, सगळं खाऊन झालं. त्यांच्या प्रमुखीने करायला विचारलं, यजमानी सुरू करायचं का. लोक कोणीच दिसत नाही. 2-4 गाड्या दिसल्या छत्रावर, सुरू करा सुरू करा.
घातली रडाया. आता ते किती वेळ रडणार आहे? डोळ्याला असू आहे का? तू कोण आहे? नाही असू आणि माया जाऊया कशाला थांबून बसायचंय. प्रेम पाहिजे. भक्तीच्या ओढाशी काय पाहिजे? प्रेम पाहिजे. पूर्वीची मंडळी होती. मला आठवतंय बरं का लहानपणी माझ्या, मला वाटतं बाबांचा हात धरून मी माहिक खंडात आलो, लाटवणात आलो पहिला. वैकुंठवासी काशीनाथ बाबा, गोपाळ बाबा, अर्जुन मामा. कोणत्यात इतक्या दिंड्या असायच्या? पिंपळगावात इतक्या दिंड्या असायच्या, बरोबर? काही जणांना तरी माहिती असेल. आता दिंडी नावाचा प्रकार नाही, एकच. ग्रामस्थ आणि आजूबाजूचे का आलेले, आम्ही त्यांच्याकडे जातो. मुले घातले, पत्रिका आली, वाचू लागला. हे ऐकलं का? आमच्या हक्काचं लग्न आहे. बस बस झालं, बस झालं. ते आलं होतं का आपलं? नाही कळलं? विठ्ठला विठ्ठला जास्त विस्तार करत असतो. सेवा वाटतो पैसे निवडलंय. थोडस दुसरं प्रास्ताविक त्याला धरून मी अभंग निवडलाय. परवाचा दिवस 22 जानेवारी आपल्या देशाच्या दृष्टीनं, आपल्या संस्कृतीच्या दृष्टीनं, आपल्या राज्याच्या दृष्टीनं आणि आपल्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या संदेशाच्या दृष्टीनं आपला भाग्याचा दिवस आहे महाराजा, नाही का? ज्या दिवशी भगवान परमात्मा, आता सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे, सांगत बसणार नाहीये. परवा आळंदीमध्ये जे कीर्तन झालं त्याच्यामध्ये आम्ही सुरुवात केली महाराजांची. राजकारण हा आपला विषय, हे पहिले लक्षात ठेवायचं. ती चप्पल तिथेच काढायची बाहेर. कोणती? राजकारणाची. नाही तर आम्हाला पण राजकारण चांगलं कळत आहे, तुमच्यापेक्षा चांगलं बघतो. काँग्रेसची लोक जर कीर्तनाला असली तर आम्ही अभंग घेतो. वाढला राष्ट्रवादीची लोक जर कीर्तनाला असली तर आम्ही अभंग घेतो. तू का म्हणे घडी आम्हाला ते कळतं, पण तो इथला विषय नाही महाराजा. आणि म्हणून मला वाटतं त्याच्यामध्ये हा विषय आपण करू नये. धर्मकारणात राजकारण आणल्यामुळं अनेक सप्ते बंद पडले. अनेक सप्त्याच्या वेळी आजही कोर्टात आहेत. बापू आपल्या पायावर मस्तक ठेवून विनंती आहे की बाबा किमान परमार्थाचं राजकारण करू नका. परमार्था कशा करताय, कशा करताय? ज्ञानोबा तुकोबांनी हा संप्रदाय उभारला. ज्ञानदेवी रचिला कशा करता? सगळ्यांचा उद्धार झाला. सगळ्यांच्या उद्धारापर्यंत जाणार एकही साधन आणि कलियुगामध्ये राहिलं नाही. अवघ्या वाटा झाल्या क्षीण,
भक्तिवंत बहु सोपा पुण्य नागविया बापा येणे झाली खेपा येणेची एक खंडती सोपा मार्ग सोपेवर आम्हाला सांगितले संती बस दुसरं काही करू नका कीर्तनकार होऊ नका रामायणकार त्या होऊ नका अजून कुणी बाकी कुणी होऊ नका एकच वार नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त देव तुमचा आमचा भाग्याचा दिवस सगळ्या इथे सगळ्याला सांगत बसत नाहीये 550 वर्षे लढ्यामध्ये गेली महाराजा पण जिथं प्रभू रामचंद्राचं मंदिर जे अयोध्येला जाऊन आले असतील त्यांना आठवत असेल बघा की वनवास सापडत का आयुष्यामध्ये प्रभू रामचंद्र 14 वर्षच वनवासाला गेले पण या कलियुगामध्ये त्या बाबाला 550 वर्ष वनवास भोगावा लागला कुठं होती मूर्ती बघितली असेल जी गेली असेल त्यांनी काय अवस्था होती तिथली मला कोणाचीही टीका करायची नाहीये मला एक कळतंय की ज्या अर्थी तिथं प्रभू रामचंद्राची स्थापना होती जिथं भगवान अरे हा देशच त्यांचा आहे कुणाचा ही देवभूमी आहे उत्तरेत कुठेही जा तुम्ही बोर्ड आहे देवभूमी पण सांगू का उत्तरेत गेलात तर देवभूमी पण महाराष्ट्राच्या लोकांना अस्मिता राहिली नाही महाराष्ट्रात उत्तरेत कुठेही जा तिथं बोर्ड लावलेले आहे उत्तरांचल देवभूमी में आपका स्वागत है अरे पण असणारी ही माझी ज्ञानोबारायांची महाराष्ट्र भूमी संतांची भूमी पण आपण आपली अस्मिता घालवली तुम समझे कुछ हम समझे जास्त वेळ नाहीये मला रामचंद्राची परवा मोठी प्राण प्रतिष्ठा होते म्हणजे तुमच्या माझ्या भाग्याचा दिवस आहे असं म्हणायचं आपण अनेक शुभ शकून तिथं जाणू लागले आपली काही सांप्रदायिक सगळी मंडळी आपले भरत महाराज तिथे गेलेत मराठी त्यांना पास मिळाला मलाही मिळत होता मी म्हणलं नको बाबा आपण थोडस त्या याच्यापासून लांब आता इथं रूम पोरं आहेत त्यांना जाऊ द्या नाही का कारण यंदा आठवणे हत्तीच्या चंद्रा चिल्लीत सापडले त्याची आता भीती वाटते बाबा वैकुंठ अशी बाबा होते त्यावेळेला हत्तीची चंद्रा चिल्ली पंढरपूरला झाली त्या चंद्रा चिल्लीत सापडलो बरं का नशीब होतं म्हणून वाचलो कुणी वाचवलं मला काळाने वाचवलं बरं का अशी चंद्रा एक ती टाळाची चिपळी माझ्या हातात राहिली आणि एक वर उभा होता त्या दोघांच्या मध्ये अडकली अशी तिने गेला त्याला धरून जी एका काकात जेवणारी माणसं बरोबर होती ती आम्हालाच तुडवून येऊन गेली मृत्यू समोर आल्यावर कोण कोणाला बघत नाही मी हात मारतोय हे अमक्या तमक्या आता नाव सांगत नाही हो ते अजून जिवंत आहे म्हणून आमचं पाहिजे आमच्या नमक्या अरे मग गाडी वाचवलं त्या काळाच्या चिपळीनं आणि शिल्याचे लोखंडे दादा होते महाराजा ते आणि मी महाराजा अशी भिंत कडेला त्या पुलाच्या तिथं दादा एका बाजूला होते कुठे गेले मला काही कळलं नाही दिसलं नाही महाराजा काय सांगावं असं वाटलं की आता कशाची आठवण येते अशा वेळेला कशाची आठवण येते कशाचीच आठवण येत नाही उंदीर एकदा पिंजऱ्यात अडकला मग भुशी केली होती आम्हाला खायला भशी टाकलेला असला ना पिंजऱ्यात ते उंदीर पाहायला बघतो बाहेर पडायला रस्ता आहे का रस्ता बघितला नाही की त्याला भजी गोड लागला तशी अवस्था नाही आमची पण पांडुरंग सुद्धा हातावरती त्या उसात हात दिला वाहत असलेलं गढूळ कसलं पाणी आम्ही पिलो माहित नाही पण एक सांगू का रक्त वाहत होतं इकडून असं लागलेलं त्या पोलिसाला असं वाटलं हा पण त्यामुळे होऊन चाललाय काय मारला फटका इकडून असा
सगळं महाराज तसाच मठात आलो. एक सांगू आयुष सोडून रे महाराज वैकुंठवासी गुरुवर्य बाबा होते, फक्त पाहिलं मात्र त्यांनी. असं वाटलं नाही त्यांना की त्या रस्त्याने माझे कपडे भरतील. असं पिंडी मारले तुकाराम. काय झालं? हे प्रेम असत. ऐसी कळवळ्याची करीला वागण प्रीती. आपल्याला भीती वाटायला लागली आता मराठी. त्यामुळे असलं की करीला आईला आम्ही आता नको म्हणतो. असो प्रभूच्या प्रतिष्ठापनेचा तो दिवस आहे. थोडस तेही काही सांगावं आणि आपलं काही चिंतन मांडावं म्हणून करायचं सांगतात. प्रभूची व्याख्या बरं का. आता प्रभू शब्द पटपट पटपट पुढे जाणार आहे. पहिला शब्द एवढा. गुरुदेव बाबा सांगायचे एवढा म्हणजे केवढा. मोठा प्रश्न एवढा म्हणजे तेवढा सांगणार. गणितच नाही हो त्याला. एवढा शब्दाला गणित चाल सांगायची राहिली का सुनील बाबा. बाबाजी चाल म्हणायची ती चाल मध्ये मागणार आहे मी एकदा. एवढा प्रभू एवढा म्हणजे तेवढा. आता एवढा शब्दाचं व्याख्यान पाहण्याकरता ज्ञानोबाईंच्या सगळ्या ओळ्या पाहायला लागतील आपल्याला. प्रभू भगवान सांगतात गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभव प्रलय स्थानम निधानम निजमव्यम. तो विश्वश्रेयाचा भरता मिचिगा येत पंडुसुता मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. आकाशे सर्वत्र वसावे वायुनी नाव भरी उभे नसावे. पावके 10वे वर्षावे जळे. तुम्ही काय सांगत राहिल्यासारखं काहीतरी वेगळं सांगा. या ओळ्या म्हटल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येईल. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले जो जगाते चालिता. तो विश्वश्रियचा भरता मिचिगा येत पंडुसुता मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची अखंडित सत्ता आहे असा परमात्मा आहे. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापले 21 स्वर्गाते धरले सत्या मात्रे. आंधळ्या पांगळ्याचा एवढा शब्दाचा अर्थ सांगायला गोवा केवढा आहे. काय सांगता येणार एवढा शब्दाचा अर्थ. एक सांगू आपल्याला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. बंधनाचे प्रकार सांगतो आपल्याला. जीवाला असणारं बंधन, देवाला असणारं बंधन आणि साधूला असणारं बंधन. जीवाला काही बंधन आहे, देवालाही बंधन आहे, साधूलाही बंधन आहे. पटकीने माझ्या बरोबर चला बघा. जीवाची बंधनं सांगतो आपल्याला. जीवाला किती प्रकारची बंधन आहे तुम्हाला मला. भगवान परमात्मा सांगतात त्रिगुणाचं बंधन आहे मला. त्रिभिर्गुणमय भावे रेभि सर्वमिदं जगत. सर्व जगताला बंधन आहे त्रिगुणाचं. सत्व रज तम हे 3 गुण माणसाच्या पाठीमागे लागले तर गुणाचं बंधन आहे. मायेचं बंधन आहे, आशेचं बंधन आहे. आता सगळी बंधन मला सांगायला वेळ नाही. पटपट एक एक बंधन सांगून जाणार आहे. गुणाचं बंधन आहे बघा तुम्ही. त्रिगुण सत्व रज तम. माणसाला प्रत्येकाला असं वाटतं बरं का मी स्वतंत्र असावा. मला कुणाचंही बंधन. खरं सांगा बरं माझ्या माता भगिनी बसलाय असं वाटतं का तुम्हाला. पतीचं बंधन असावं मला असं वाटतं का. काही बोलू नये त्यांनी. आपण बंधन
पिंजर आवडत नाही बरं का. आकाशी झेप घे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा असला तरी तो पिंजरा आहे. प्रत्येकाला स्वतंत्र राहावंसं वाटतंय पण स्वतंत्रता कुणालाही मिळत नाही. सांगतो आपल्याला विठाला विठाला सगळं वर्णन सांगत बसत नाही. सत्व म्हणजे थोडा चांगला, रज म्हणजे मध्यम आणि तमोगुण म्हणजे अति वाईट. तमोगुण तर माहिती आहे काही माणसं इतकी तामसी असतात महाराजा आणि तो गुण त्या गुणाचं वैभव 16व्या अध्यायात भगवंताने सांगितलं. रजो रागात्मक विधी. रजगुणाला राग येतो, तमोगुणाला बघतोच त्याच्या. आणि मग तमोगुणाच्या ठिकाणी प्रमाद आलस्य निद्रा भेद. प्रमाद आलस्य निद्रा हे 3 गुण त्यामध्ये सांगितले. बरं का मी थोडं सांगत जाणार आहे. तमोगुणामध्ये प्रमाद आलस्य, प्रमाद आलस्य निद्रा भेद. प्रमाद म्हणजे चूक करणे. कशाला सगळ्या चुका सांगत बसून. मी कीर्तनात काय काय चुका केल्या हे तुम्ही घरी गेल्यावर बोलाल ना तेवढं तुम्ही पण चुकत होता. प्रमाद चुकणार. प्रमाद. आता आलस्य. आलस्य तर माहितीच आहे म्हणून सुरुवातीला बोलतो मी 7 कीर्तन ठेवायला पाहिजे. म्हणजे काय होतं गुरुजी शिकवत होते. सगळे विद्यार्थी बेंचवर बसलेले होते. समोर 5 विद्यार्थी मोठ्याने आरडा. गुरुजी म्हणले हे काय डीपीवर साकडा चावडी बसतो बघा. समोर बसला पहिल्या बेंचवर आणि आळस येतो. ते म्हणलं गुरुजी काय करतो तुम्हाला असं होतं का मला चालू सर सगळं वर्गच आहे एवढंच आहे नको सांगू. गुरुजी म्हणले असं नाही करायचा. काय म्हणतो असतो उभा ना उभा ना काय आळस द्यायचं नसतो म्हणजे आळस नाही द्यायचं. काय करायचं हात पुढं छाडी मारली कुणाला झालं नाही पाहिजे. बस खाली शाळेने काढा वही काढा पेन काढा लिहायला घ्या. निबंध लिहा. काय निबंध लिहायचा आळस. कशावर निबंध लिहायचा आळसावर निबंध लिहा. गुरुजी आळसावर निबंध कसं काय लिहायचा. आळस म्हणजे काय याची व्याख्या सगळा निबंध लिहायला घ्या. लिहिलं काय काय पोरांनी बरोबर काय काय लिहिलं. एक पोरग होतं त्यांनी काहीच लिहिलं नाही. एकच वाक्य लिहिलं होतं. गुरुजीने सगळ्यांचं म्हणलं काय रे तू काय लिहिलं नाही. एक वाक्य लिहिलं ना. गुरुजी म्हणलं काय लिहिलं याचंच नाव आळस. याचंच नाव लिहितंय यायचंच नाही याचंच नाव काळ बदलणं म्हणाले. मी आळस सांगतो. निद्रा आळस प्रमाद आहे. निद्रा आळस आणि झोप तर काय विचार करू नका महाराज. मी महाराजांकडे अभ्यासाला होतो पैठणला. रामकृष्ण मला एकदा एक उदाहरण सांगितलं पण होतं मी. रामकृष्ण नावाचा विद्यार्थी माझ्या जोडीला होता महाराज. आता तो रामकृष्ण इतका झोपडा महाराज काही विचारतोच होईल. झोपला महाराजा. सोमवार उपास करायला सांगायचे महाराजांना बरं का. एकादशी आणि व्रत एकादशी सोमवार करी ती कोण द्यायची होती एकादशीचा उपास सोमवारचा उपास. सोमवार सोडला दोघांनी आणि तो झोपला. आता झोपल्यानंतर तो उठला कधी गुरुवारी. कधी उठला नाही पटत तुम्हाला. पटत नाही. आत्ता दाखवतो चला मुंबईला. गोविंदा माहितीये का मुंबईचा. मुंबईला गोविंदा खेळतात ती पोर गोविंदा. अनुभव असेल तुम्हाला मुंबईकरांना. या बघा गोविंदा फिरून आली ते ढकललेले असते. किंवा आमच्या पुण्यात आला तर गणपती विसर्जन गणेश विसर्जन
विसर्जन जे अनंत चतुर्दशीला सुरू होतं ते पौर्णिमा अरे 2 तास आम्ही उभे राहिलो की बघा त्यांना काहीच होत नाही. कसं काय होत नाही सुनील सांगा तरी तुम्ही कसं काय होत नाही. तुमच्याकडे ढाकून ढोकून करतात ते थोडा वेळ ढाकून ढोकून झाले नाही नाव घेत ते मागे जातात. हॅलो हॅलो ती आता झोपली. आता ती त्यांचं जाऊ द्या पण हे आमचं विद्यार्थी महाराज गेले होते आपल्याला आम्हीच आश्रमामध्ये फक्त हे जे सोमवारी त्यांनी म्हटलं आता बोलायला मला कोणीच नाही. मग सोमवार सोडला की संध्याकाळी झोपला तो सोमवारची रात्र मंगळवार दिवस मंगळवार रात्र आणि बुधवारी सकाळी उठला. त्याला म्हणाले रामकृष्ण महाराज तू कधी झोपलाय कारण तू तर ना खूपच त्रास देतो राव. रात्री झोपलो रात्र नाही आता 10 वाजले काय बिघडलं. अरे म्हणजे आज बुधवार आहे तो म्हणला मंगळवार आहे. दोघांच्या भांडणं सुरू. तो म्हणला मंगळवार आहे तुम्ही म्हणतो बुधवार आहे. अरे बुधवार आहे बुधवार आहे. शेवटी त्याला पेपर दाखवला सकाळी यायचा आश्रमामध्ये. हे बघ हा पेपर आलाय हा उद्याचा असतंय ना आज मंगळवार नाही आजचा बुधवार आहे. कशा करता बोलतो झोप निद्रा आलस्य प्रमाद होईल तमोगुणाचे हे आमचे गुरुराज दुसरे घटनात सांगायचे. इतका झोपळे होता घरामध्ये लग्न ठरलं. पूर्वीचा काळ होता नवरदेव उचलून जायचा. आपल्याकडे काय पद्धती आता काय कशाचं सांगू नका मला तुम्ही. आता परवा एका लग्नाला हवारमार आलो होतो मी हवारमार आता असं काय राहिलेलं नाही. नको बोलायला पूर्वीची पद्धत होती. पोरगा उचलून जायचे म्हणजे सगळं वारडी निघायला लागणार. म्हणजे बाबा लागणार जायचं हे झोपाळू याला नेलं तर काय करावं हे तिथंच कुठंतरी झोपायचं. मग त्याला त्यांनी सांगितलंय बाबा तुला तो झोप आवडणार नाही तर तू कशाला येतो. योग्य विचार करतो मला जेवायला ठेवा आणि तुम्ही सगळी लग्न लावून चोराला सुरू होता जास्त म्हणजे काय काळजी करू नका तुम्ही कडी लावून घ्या हातमधून. बरोबर म्हणजे कडी लावून घेतो कडी लावून घेतो म्हणजे घ्या झोपला तुमचं आवडतंय मी कडी लावून घेतो तुम्ही जा. हे लग्नाला गेले उठणं तिकडं झालं लग्न लागलं वरात भांडण. वरात भारतात का नाही तुमच्याकडे वरात भारतात अशी दाबून भारतात कशी वाटली. लय मजा असते ते मला भरणीला महाराजा तुम्हाला बोलवत जाऊ नका नाही ती पिढा सगळ्या रोड झालेल्या गाड्या काय मजाच असते महाराज. कोई केशव नमगम कोई महाराजा आले त्यांनी बघितलं दार उघडच आहे. तुम्ही दार लावलं नव्हते तुम्ही जा सांगितलं ना लग्नाला मी लावतो दार नाही कळलं तुम्हाला. लग्न लावून दुसऱ्या दिवशी परत आले तर तो काय म्हणतो तुम्ही जा लग्नाला मी दार लावतो. बंधनं सांगत होतो आपल्याला जीवन आणि बंधन आहेत. आता शेवटचं एक आशेचं बंधन सांगतो. आशेचं बंधन जीवनात प्रत्येकाला आशा आहे. आशा कशाची हा प्रत्येकाला स्वान हे लागे पाठी आशा बहुदा मालक घरामध्ये आता की पुत्र त्याच्या पाठीमुळे धावतोय. कशामुळे महाराज सांगतात स्वान हे लागे पाठी पुत्र पाठीमध्ये धावतोय. एक तरी तुकडा आशा असते. बाय माझी हसली काय माहिती का हसली तिला वेगळं काहीतरी लक्षात आलं बघा तिच्या. आशा अनेक प्रकारची बाई जाऊ द्या सगळ्यांची सांगण्यापेक्षा तू हसली म्हणून मी माझी सांगतो. किती वाईट असते आशा. एवढं करतो अशाच आहे ना हो. अहो पंढरपूरला आषाढी दादांच्या पुढे पूर्ण मी
ऐकून तर ऐका ना तुम्ही सगळे. आशा सांगतो, आशा दिल्या महापूजा होते. पूजेला कोण असतं? मुख्यमंत्री आणि त्याची म्हणजे सौ मुख्यमंत्री त्याची बायको, 2 जण. बघा नीट बघा, आशा सांगतोय. मुख्यमंत्री त्याची बायको आणि गव्हर्नमेंटने आता नियम काढलाय, दारामध्ये 1 नंबरला जर नवरा बायको कोण असेल तर तो वाढते. बरोबर, एकटा असेल तर नाही विचारायला मिळत चान्स, त्याला बाजूला करतात. म्हणून लग्न झालेलं असं षटक सीताराम नसता चालत नाही महाराजा. आता परवा काय करतात काय माहिती, त्या मोदीची बायको गेली तिला बसवतात का ते एकट्याला बसवतात, नाही तर मग आमची जुनी म्हणे सुपरिवार विठाला आशा सांगत होतो आपल्याला. आशा मुख्यमंत्री आणि त्याची बायको पूजेला 2 झाले. वारकरी त्याची बायको किती झाले? 4 झाले. बरोबर, अजून कोण असतं? कोण नाही, 4 जण. आणि माझा भगवान परमात्मा, कारण ती पण नाही तिथं आयुष्य आहे बा आमची, ती पण एकटाच आहे बाबा. म्हणजे दिसायला किती पाहिजे? फक्त 5च दिसायला पाहिजे. बरोबर ना? दुसऱ्या दिवशीचा पेपरचा फोटो बघा, 6 जण दिसतात. बाई कसं काय 7 जण दिसतात? कसं काय दिसतात 7 जण? सांग. मुख्यमंत्री त्याची बायको इकडे उभी असते, वारकरी त्याची बायको इकडे उभी असते. माझा परमात्मा परमात्मा कडकटेवर घेऊन मध्ये उभा असतो. पण फोटो काढायला, फोटो पाहायला आला की तो माग बसलेला पुजारी आशा कशाची? आता बघा की तुम्ही फोटो काढा. आता बघा तिथं व्हिडिओ शूटिंग चाललंय. आशा फार वाईट आहे महाराज. ती गोवाला असू द्या नाही तर देवाला असू द्या. आशा उपजली अनंताशी, नीचोबा म्हणतो आले त्याशी. आशे दिन गेले देवाशी, कथा कायशी तरांची. आशा उपजली अनंताशी, भगवंताला आशा निर्माण झाली आणि बळीच्या दारामध्ये जाऊन उभं राहावं लागलं. देवा काय पाहिजे बोला. शुक्राचार्य होते गुरुवर्य, सांगितलंय बळी जास्त शहाणपणा करू नको, हा जगाचा बाप आहे, त्याला देऊ नको. बळीराजा होता महाराजा, तो आईकडे बघितलं. आईने सांगितलंय बाळा, अरे माझी कुस धंद्या कर. या मातोश्रीच्या पोटी तू जन्माला आलास ना, उदार वेळी म्हणून तुझं नाव आहे. जगाचा बाप जग ज्याच्याकडं मागू नको. दिलं महाराजा. माहिती सांगितलं. तू काय म्हणे बाई, तू काय म्हणे प्रसंग सांगतो आनंदीतला महाराजा. वेळ लागले एका गोवाला. काय लागलं? वेळ लागलं महाराजा. भरपूर पैसे जमवले, ते व्याजाने दिले. आता कुणाला द्यावं ते तरी कळायला पाहिजे. गोवाने पैसे दिले, ते दिले एखाद्या गुंडाला. आता त्याने सांगितले तू कधी दिले पैसे? राहायचं काळ, राहायचं काळ
म्हणलं त्याला वाटलं आपण मला खावं लागतंय. आताची घटना सांगतो. शिक्षक होता शिक्षक, पैसे भरपूर आले. त्याला कोणाला द्यावे वाजणं? त्याने आपल्याच वर्गातल्या विद्यार्थ्यांचे वडील शोधले. गणिताचा तास चालू होता. मास्तरने विचारलं पडाव उत्तर सांगा गणिताचा. सगळ्यांचा नंबर झाला. त्या पोराचा नंबर त्याच्या बापाने पैसे घेतलेले होते त्याच्या व्याजाने. त्याला दिलेले होते. त्याने त्याला विचारलं, रामभाऊ तू सांग बरं, मी तुझ्या वडिलांना 5,000 रुपये व्याजाने दिले, 5% प्रत्येक महिन्याला मला किती मिळतील? काहीच मिळणार नाही. तुला गणित येतं का? म्हणजे मी शिकवतो तुला गणित येतं का? तुला कळत नाही तुला? म्हणजे गुरुजी खरं सांगू का, तुम्हाला गणित कळतं पण माझा बाप कळत नाही. मला माझा बाप कळत काय बोलतो? कारण माझा बाप पुण्यावरून पैसे घेतले त्याचं काहीच येणार नाही. विठाला तीन गुण सांगत होतो. जीव हा बंधनात आहे, संत पण बंधनात आहेत बरं का. ऐका, साधूला पण बंधन आहे. आता तुम्ही म्हणाल साधूला कशाचं बंधन आहे? आपल्या सर्वांची क्षमा मागतो, आपल्या पायावर मस्तक ठेवतो आणि मग बोलतो. नाही बापू, जीवाला बंधन कशाचं असू द्या नसू द्या, देवाचं बंधन नंतर सांगणार आहे. पण साधूचं बंधन सांगू का? साधूला एक बंधन आहे की समाजाच्या पुढं आपला आदर्श राहील असं वागावं, हे साधूला बंधन आहे. विठाला मार्गंदा सरिसा पुढे देखनाही सारे जैसा, अज्ञाना प्रगटाव धर्म तैसा चरुणी देखे प्राप्त झाले, जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य सेवले लोकांनी. साधूला बंधन आहे महाराजा आचरणाचं, वागण्याचं. आपण मालकरी झालो, क्षमा करा मला. आपण कीर्तन करतो, मग आपल्याला बंधन आहे. साधूला जे बंधन माझ्या ज्ञानोबरांनी तुकोबारांनी सांगितलंय. बाबा सांगू मी उदाहरण ऐकून असाल आपण. बंकट स्वामी महाराज ऐकणार? बंकट स्वामी महाराजांची मालिका प्रसिद्ध आहे. जो महाराजांचे जे 4 भक्त शिष्य गुरु आहे, मामासाहेब दांडेकर, बंकट स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज, गोविंद परिकर आणि माधुबा गुरु, हे 4 खांब. त्यापैकी एक असणारे बंकट स्वामी महाराज. तुम्हाला काय महाराज, आपल्याला कीर्तनाला एवढीशी असली लोक की असं इकडं कॅमेरा फिरवायचा, काय कीर्तन लोक होती हुशार म्हणून सांगू. आपल्या कीर्तनाला किती लोक असतील? मी स्वामी महाराजांना पाहिलं नाही, पण असं सांगतात की स्वामी महाराजांचा जर काकडा असला तर निदान 1,500-2,000 पब्लिक ऐकायला असायचे. कीर्तन नाही, काकडा ऐकायला. इतकं सुंदर चाली म्हणायला स्वामी महाराजांनी. मी कशाच्या सांगतोय? साधूचं बंधन सांगतोय आपल्याला. स्वामी महाराजांच्या चाली महाराजा 1,000-2,000 पब्लिक कशा. आमचं कीर्तन असतो मोठा मांडव, काय मोठा मांडव असतो, पण त्या 5च पांडव असतो. स्वामी महाराजांच्या आणि त्या काकड्याला बालगंधर्व यायचे. नीट ऐका, काय पुढे ठेवून कोणी यायचं? बालगंधर्व ज्यांची ख्याती होती, काकडा ऐकायला यायचे. महाराजा स्वामींचा काकडा ऐकायचे, आनंदानं पाय पडायचे, नमस्कार करायचे, निघायचे. आता एक सांगू का? बुवा असू द्या, बाबा असू द्या, साधू असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, त्याच्या मागे 2-4 चमचे असतात. त्या बालगंधर्वाच्या बरोबर जे 2-4
परीक्षेत ते स्वामी महाराजांना विचारायला लागले, स्वामी महाराज अहो बालगंधर्व तुमच्या काकड्याला येतात, मग त्यांच्या नाटकाला तुम्ही काय येत नाही? आता प्रश्न आहे, मला उत्तर तुम्ही द्या. स्वामी महाराजांना प्रश्न विचारला त्यांच्या त्या चमचे लोकांनी, स्वामी महाराज बालगंधर्व एवढे मोठे ख्यातीचे तुमचे काकडा ऐकायला येतात, मग तुम्ही एकदा तरी त्यांच्या नाटकाला यावं का नाही? साधूचं वंदन सांगतो नाही बाप आपल्याला. अरे साधू स्वामी महाराज उत्तर दिलं, बाबा अरे नाटकाला आलो ना, बालगंधर्व म्हणणं चांगलं वाटेल, नाही आलो तरी माझ्या बालगंधर्व म्हणणं चांगलं वाटणार, कारण ते समजदार आहे. पण एक सांगू का, मी जर बालगंधर्वांच्या नाटकाला आलो तर माझी सगळी काकडीची मंडळी उदी विठाबाई भावमंगाच्या तमाशाला जातील. विशेष आचरावे लागे संती ये यद्यदा आचरती श्रेष्ठ आणि तप्त देवे प्रवचना. बुवांना आपली चाल सोडायची नसते, आमचे महाराज उदाहरण सांगायचे. मी एकदा सांगितलं पण असेल आपल्याला, पुन्हा एकदा सांगतो. उदाहरण ग्राम्य आहे पण योग्य आहे. आगवेला गावाद्वारी असणारी ती वेश्या संध्याकाळची वेळेत फिरायला चालली, ठुमकत 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 नखरेला बाई चाललेली ती. वाड्याला आग लागली आणि गडी धावत आला, बाई साहेब बाई साहेब. म्हणजे काय झालं, कोकलायला वाड्याला आग लागली, वाड्याला आग लागली. समोर तुम्ही लवकर परत फिरली, परत पण धावत नाही. पहिली जशी ठुमकत चालत होती तशीच. मला क्षमा करा. तो गडी विचारतो, बाई साहेब अहो बाई साहेब तुम्हाला काही कळतं का? वाड्याला आग लागली आणि तुम्ही ठुमकत चालताय. बाईने सांगितलं या चालीवरच सगळं कमवलंय, त्यामुळे मी चाल सोडणार नाही. अरे मग ते आगवेला गावाद्वारे जर आपली चाल सोडत नसेल तर आपण आपली चाल सोडावी का? जय आकाशावर पडताय अशा करता एवढं बोललो मी आपल्याला. जीवाचं बंधन सांगितलं, साधूचं बंधन सांगितलं, आता देवाचं बंधन सांगतोय. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा जीवाला कोणतं बंधन असेल, साधूला कोणतं बंधन असेल, पण देवाला एक बंधन आहे की संत जसं सांगतील तसं. अभंगाचं पहिलं
त्रिभुवनी नाही आण तुझे भक्त जसं सांगेल त्याप्रमाणे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील, सांगत बसत नाहीये. खोल भक्ती केला पैसा फार महत्वाचा शब्द तो गोपाळ म्हणतात. तसा होतो की जसा भक्तांनी सांगावा करावा. होय भक्ती केला वास्तविक एवढा, आता एवढा शब्दाचा अर्थ केवढा तो मलाही करता येणार नाही, तुम्हाला जमेल तेवढं बघा, थोडासा नंतर सांगेन. आता प्रभू शब्दामध्ये अर्थ आहे प्रभू. प्रभू म्हणजे कोणाला म्हटलं जातं प्रभू? फक्त माझ्या मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्रांना प्रभू म्हटलं जातं. हो सांगेन थोडस नंतर मी आपल्याला. जगत गोपाळ म्हणतात एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे पण तेने संपुष्टे राहावे. संपुष्टी राहावे म्हणजे हृदय बंदी खाना केला तर विठ्ठल कोणाला साठविला आहे. हृदय संपुटी बाहेर 10 कोटी उभा. कारण भगवंताचं ते कार्य आहे. भगवान परमात्मा जो अवतारला येतो तो त्या करताच येतो. रूपाने बळे करोणी खळे त्यांचा भाग झाला. सगळं सांगत बसत नाहीये. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशिदाय आणि हृदय ते काय सांगत असे रडत असलेली गोमाता ब्रह्मदेवापाशी गेली. देवा पृथ्वीवर दैत्यांचा भाग झालाय, काय करावं? ब्रह्मदेव त्यांना घेऊन शंकरापाशी गेले. भगवान शंकर त्या सर्वांना घेऊन शेषशाही परमात्म्याजवळ गेले. प्रार्थना केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना जगन्ना विनाशा सर्व देवादेव. प्रार्थना केली भगवंताची. भगवंतांना सर्वांना आणि अभय कर दिला. नाभिनाभी म्हणे काही व्याख्या होऊ नका. अवतार नारायण परमात्मा महाराजा तुको करायला सांगतात की आपलं स्वतःच रूप सोडून अर्धपती आकारले रूपाले गुणवंत. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात एवढा जगदानी जगदानी. आता प्रत्येक शब्दाला अर्थ आहे बरं का, मला काही नाही सांगायला. विष्णू सहस्रनामाचे सगळे अर्थ पहा किंवा स्वतंत्र त्याच्यावर कीर्तन करावं लागेल महाराज. तुमच्या आमच्या नावाला काही नसतं. आमचं नाव काय असतं काय उदाहरण माहिती ना तुम्हाला? ठणठणपाल. त्या पोराचं नाव होतं ठणठणपाल चुलीवर. बापाने ठेवलं काय ना, त्याला वाटलं कसं काय ठणठणपालला नाव बदलावं म्हणून तो बाहेर पडला. त्यावेळेला पुस्तकं नव्हती नावाची. कुणाला तरी नाव विचारलं, पहिलीच भेटली. बाई काय नाव तुमचं? म्हणजे लक्ष्मीबाई. काय करतो? गौरव पुढे गेला आणि छत्रापर्यंत चालत गेला. भीक मागत यायला आंधळ्याला पैसा. काय नाव आपलं? म्हणले धनपाल. लक्ष्मी तो गौऱ्याची भीक मागे धनपाल. त्याच्या पुढे गेला कादवनपणी. मैत आली समोर. म्हणले कोण? कोण? अमरसिंग. लक्ष्मी तो गौऱ्याची भीक मागे धनपाल. अमरसिंग तो मर गए भला विचारा ठणठणपाल. नावाला काय मूळ नावाचा दैत्य भगवंतानं मारला म्हणून मुरारी नाव पडले. प्रत्येक नावाला भगवंताचा अर्थ एकच उदाहरण सांगितलं. नामदेवराय म्हणतात अनंत म्हणती माझी हा, अनंत म्हणती माझी हा स्वामी. ते माझ्या स्वामीला अनंत म्हणतात का? अनंत गुण त्याते म्हणू
शब्दाला अर्थ आहे सोडा. एवढा जगदाने काय मागतो म्हणजे दुसरं काही मागत नाही. मागे तुळशी जळ पाणी घरा सगळ्यांना ठाऊक सांगत असत नाही. खंडोगंती द्रव्य ओतलं पण तुला झाली नाही भगवंताची. माझ्या आईसाहेबांनी फक्त तुळशी पत्र टाकलं देवाची तुला झाली. एवढा जगदाने मागे तुळशी जळ पाणी एवढा असणारा परमात्मा सुखपर्यंत कशा करता आला. आपली इच्छा आहे माझ्या प्रभूने यावं आणि थोडस त्याचा अनुषंगाने बोललो. महाराजा भगवान परमात्मा प्रत्येकाचा धंदा वेगळा बरं का. जसं मी आता बंधन सांगितलं तसा धंदा प्रत्येकाचा. देवाचा धंदा वेगळा, जीवाचा धंदा वेगळा, बुवाचा धंदा देवाचा धंदा वेगळा, बुवाचा धंदा वेगळा. देवाचा धंदा कोणता? देवाचा धंदा भक्ताला
केला कैसा पूर्वे घरामध्ये इच्छा थोडस बंधन सांगतो आणि सेवा ठेवतो. विठाला आवडते काही त्रिभुवनी नाही आणि तुझे बंधन मी सांगत होतो आपल्याला. जीवाचं बंधन सोडा महाराज. जीवाचं बंधन तुटावं म्हणून संतांचा अवतार. जीवाला असलेलं बंधन तुटावं म्हणून संतांचा अवतार आहे. मी आपल्याला देवाचं बंधन तुकोबारांनी आजच्या भागात सांगितलं असं बोललोय. देवाला बंधन आहे ते संतांचं बंधन आहे, दुसरं कोणाचं बंधन नाही देवाला. एवढा प्रभू भावे, एवढा मोठा असणारा प्रभू पण सांगू आपलं पद दासाला देतो. भक्ती संप्रदायाचं हे वैभव आहे. इतर कोणत्याही मार्गामध्ये चाकर हा चाकरच राहतो आणि मालक हा मालकच राहतो. परमार्थ हे एकच साधन असं आहे. इथं असणारा चाकर कोण होतो? चाकर असणारा, देवाचा असणारा भक्त, पण तो मालक होतो कुणाचा? तो सांगतो त्याप्रमाणे देवाला वागवावं लागतं. एकच उदाहरण सांगतो आणि सेवा टोकतो. नारद महर्षी कळीला विजय नारदे काय असं ते असो, प्रत्येकाचा काय ना काही वेगळा गुणच असतो. बघा तुम्ही, नारदांनी कळी लावायचं. आता सुद्धा कोणी कळ लाव्या माणूस असले की माणूस काय म्हणतात त्याला? कळ लाव्या नारद काय म्हणायचे? त्याचा अधिकार आहे कळ लाव्या नारद म्हणायचं? त्याचा अधिकार नाही म्हणायचे तेवढा, पण म्हटलं जातं महाराजाकडून कळीला विजय नारदे. हे ठरले ना महाराज, कुणालाही काही प्रश्न पडू द्या, तो काय असा होता. आपण पुराण वाचत नाही आपण, त्यामुळे सुटतं सगळं. आपल्या मठामध्ये रोजची पुराण चालू असतं. पुराण वाचा. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक कुठेही काही कुणाला अडचण असते की हे बाबा तिथं, मग त्यांना सगळीकडे मानणार का? राष्ट्रवादीकडे जाऊ द्या, काँग्रेसकडे जाऊ द्या, भाजपकडे जाऊ द्या, कुठं आता ते पण सांगायच्या कामाचं राहिलं नाही. पक्ष आहेत का तुमच्याकडं? काय बुवा मगाशी बोलला तुम्ही, राजकारण बोलणार नाही आता क्षेत्रामध्ये. आता पक्षच राहिलं नाही. नाही 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 नाही, मगाशी सांगायचं राहिलं तुम्हाला. राष्ट्रवादीच्या लेखे आम्ही अभंग म्हणतो. तुका म्हणे घडी घडीने चालावी. काँग्रेसवाला देखील उभा राहिला आहात. अपक्ष अपक्ष आले की आम्ही अभंग म्हणतो. दादा देश वेश नव्हे माझा, आता तेच अवस्था झाली. विठाला आता पक्ष फडफडून सगळं 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 नाव राहिले. काय काही सांगता येत, काही सांगता येत नाही पुढे महाराज. आता थंडी किती झाली, एवढा पाऊस पडला का? आता पडला पडला, मला वाटतं आमच्याकडेच पडला. सकाळीच मला मेसेज आला बघा मोबाईलला. सकाळी उठलो मी, सवय लागली माणसाला. बघितलं मेसेज आला, सध्या चालू असलेला उन्हाळा रद्द करून पावसाळा चालू ठेवण्यात येत आहे, कळावे आपला इंद्र. काय अवस्था तरी माझ्या, पाऊस कळे ना, थंडी कळे ना. अरे पूर्वीचा काळ होता महाराजा, मला वाटतं इथंच, आता इथंही सुरू केली जाऊ. इथं असं वाटायचं, खाली पहिली फरशी होती,
चादर पातळच टाकायची त्यांना वाटतं गोवा वाहतो हे पण आणलं भगवंताच्या चरणी पांडवाच्या चरणी एकच प्रार्थना आहे, देवा अरे निसर्गाचं ऋतुमान तरी मी ठेव बाबा, आमच्या शेतकऱ्यांना जगू दे. द्राक्षाच्या बागा गेल्या आता ह्या बाहेर ना दाबा कशाच्या मुळे कर्म आहे का ना तुमच्याकडं कर्म कर्म आता वाची ती सोडली लोकांनी रडायला लावायला नाही सगळी आता मग अशीच गावात जाऊन आलो म्हणलं सरपंच पाणी म्हणजे महाराज बिलकुल पाणी जाऊ दे काय झालं काय झालं खालच्या आवडात सोडून पाणी जात नाही नळी तुटल्यामुळे वरच्या आवडात पाणीच येत नाही म्हणून मग खालच्या आवडातले नळ बंद करा ते म्हणतात आम्ही पट्टी भरतो अशा बंद करायचे नाही बंद करायचे मग म्हणलं ते घरात माणसं नाही ते तरी ते म्हणजे आमची कर्म खातात आम्ही घरात बसलो तर आमची नको सांगायला आता इकडे गावाला पण तरी जाऊन सांगायला आमच्या समोर असं सांगत होता म्हणजे उद्या माझी पंचायत भावे ते संपुष्ट राहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा भीष्म केला धनुधराक्षी वगैरे बाबा फार सुंदर दृष्टांत सांगायचे महाराजा. भगवान परमात्मा अवताराला आला की किती काम करतोय. भगवान परमात्मा अवताराला आला ना 3 कामं करतोय. परित्राणाय साधना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापना काय संभवामी युगे युगे धर्माची संस्थापना भक्ताचं रक्षण आणि दुष्टाचं 3च कामं. चला पुढे माझ्या संतांची कामं बघा. देव अवताराला आला तो 3च काम पण संत अवताराला आले वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम 6 काम वाढावया सुख वाढावया भक्ती वाढावया धर्म वाढावया कुळाचार वाढावया धर्म वाढावया विठोबाचे 6 काम वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम देवापेक्षा वर्णन करतात एवढा प्रभू भावे त्याने संपुष्ट राहावे होय भक्ती केला तैसा. आता तो हृदयात राहतो का कुणाच्या राहिलाय का सगळं आपल्याला माहिती असेल गृहीत धरतो. साठविला आहे हृदय संपुटे किंवा साठविला हरी जी हृदय वगैरे त्याची सरली झाला सफल परमात्मा महाराजा त्याने संपुष्टी राहावे. आता तुळशी दळवाणी एकच सांगून सेवा टोकतो. तुळशीची सेवा महाराजा आपण जर वृंदावनात गेलात ना आपल्याकडे कसं तुळशीला महत्व. तुळशीमध्ये 2 प्रकार आहेत म्हणजे कृष्ण तुळस आणि राम तुळस. पांढरी असते ती राम तुळस आणि काळी असते ती कृष्ण तुळस. वृंदावनला जर आपण गेलात महाराजा अशा वेली आहेत ना एक कृष्ण एक श्याम एक श्याम एक शुभ्र एक श्याम एक शुभ्र ती वेली ती एकमेकाला इतकं निधी म्हणून म्हणतात त्याला. किंवा रमण रेतीला जा आपण एक राधा एक कृष्ण ती वाळूसाठी एक श्याम आहे एक गौर आहे. बरंच सांगू शकेल नाही सांगत पुस्तक आता कशा करता बोलतो महाराज हे भक्तीचं वैभव आहे. जगद्गुरु गोपाळ सांगतात की बाबा भक्ताच्या बंधनात देव असतो आणि म्हणून होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी इच्छा आला तो नावाला रूपाला आला कशा करता तुका म्हणे झाला सोहळा तुमच्या आमच्या करता परमात्मा सोहळा झाला तुमचं आमचं भाग्य उदयाला आले. समजायचं की आपल्या भारतासारख्या देशामध्ये असणारी अयोध्यानगरी ती ज्या ठिकाणी रामाचं मंदिर होत नव्हतं. प्रथमच बोललो मी आपल्याला राजकारण आपला विषय नाही तो सोडून द्या तिकडे काय व्हायचं त्यांचं त्यांना परवडू द्या. पण आपला देव बसतोय ना जगी जाणविली मात आणि देव वैसले 22 तारखेला आपल्या त्या दिवशी आले महाराजा उद्या एकादशीचा दिवस आहे. खरेदीने
नाही का एकादशीचं व्रत करावं, भगवंताचा नामजप करावा आणि द्वादशीच्या दिवशी प्रभू रामचंद्राची स्थापना होणार आहे. त्या दिवशी 11 ते 12 या वेळेत राम नामाचा काय करावा, आपण जप करावा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जन्मोजन्मी तुका म्हणे बोला आला नावा रूपा
Subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest uploads from our channel.